फंक्शन्स नंतर काही बिल्ट इन मॉड्यूल्स आहेत ते बिल्ट इन ट्राय करू शकता तुम्ही किंवा बिल्ट इन फंक्शन म्हणू शकता तुम्ही. तर फंक्शन्स मध्ये ऍक्च्युली 3 टाइप्स असतात तुमच्याकडे. ठीक आहे. जो फंक्शन जर विचारलं कोणी आपल्याला की पायथन मध्ये किती फंक्शन्स आहेत, तर जनरली हाय लेवलला किती फंक्शन्स आहेत? 3 फंक्शन्स आहेत. फर्स्ट वन इज अ बिल्ट इन फंक्शन्स. थोडा ओव्हरव्ह्यू देतो. बिल्ट इन फंक्शन्स. सेकंड जे आहे याच्यामध्ये, सेकंड कोणतं आहे? युजर डिफाईन फंक्शन. आपल्या रिक्वायरमेंट नुसार जर वर्क करायचं असेल युजर डिफाईन फंक्शन्स. आणि तिसरं कोणतं आहे? येस, अनॉनिमस. बरोबर ना? अनॉनिमस त्यालाच काय म्हणायचंय? लॅम्बडा फंक्शन्स. यूज काय करतं ते? लॅम्बडा कीवर्ड यूज करतं अनॉनिमस फंक्शन्स. ओके, सो लाईक दिस इट विल वर्क. एक ट्राय करू. समजा बिल्ट इन फंक्शन्स मध्ये जे ऑलरेडी आता भरपूर वेळा ट्राय केला आपण, तुम्ही प्रिंट ट्राय केलं, एखाद्या लिस्ट मधला मॅक्सिमम नंबर फाइंड आउट करायचं ते ट्राय केलं. ओके, तर त्याच्यासाठी जे काही यूज होईल ते काय राहील? तुमचं बिल्ट इन फंक्शन राहील. कोणतं राहील? बिल्ट इन फंक्शन राहील. आता म्हणजे ऑब्विसली बिल्ट इन फंक्शनला तर आपण टेक्निकली तेवढ्या डेप्थ मध्ये जाणार नाही. आपला फोकस कोणता असणार आहे? युजर डिफाईन आणि अनोनिमस. ठीक आहे, युजर डिफाईन आणि अनोनिमस. सपोज आय एम हॅव्हिंग सम लिस्ट 1 इज इक्वल टू अशी काहीतरी लिस्ट आहे तुमच्याकडे, और either I will call it as a sequence or iterable. ठीक आहे. So 1, 2, 3, 4 I am having certain numbers and I just want to find out maximum. किंवा त्याला प्रिंट ट्राय करू आपण. प्रिंट म्हणतो मी. प्रिंट इज ऑल्सो बिल्ट इन फंक्शन, राईट ना? की डायरेक्टली तो तुम्हाला शो करतोय रिझल्ट. मॅक्सिमम ऑफ लिस्ट 1. एल कॅपिटल दा. मॅक्सिमम ऑफ लिस्ट 1 इज नॉट डिफाईन्ड. व्हेरी गुड. काय आलं? 4 आलं. नेक्स्ट, सपोज हे सगळे काय झाले, याच्यातलं काय पाहिजे मला? मिनिमम पाहिजे, राईट ना? काय पाहिजे मला? मिनिमम पाहिजे. मिनिमम किती? -1 आहे. नंतर याचा काय पाहिजे मला? सगळ्या याचा काय पाहिजे? काउंट पाहिजे. काय पाहिजे? काउंट वर्क होतं. काउंट इज नॉट डिफाईन. काउंट ने वर्क. कसं वर्क होता? काउंट ने वर्क होत. काय याला? लेंथ. किती एलिमेंट्स आहेत ते जर फाइंड आउट करायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? लेंथ फाइंड आउट करावं लागेल. अजून काय देता येईल याच्यामध्ये? येस, सिक्वेन्स साठी अजून कोणते वर्क होतात? सम वर्क होतं. लिस्ट साठी सम वर्क होतं ना? ओके, टोटल एलिमेंटचे सम किती? 21. सो ऑल दीज आर बिल्ट इन फंक्शन. हे सगळे काय तुमचे बिल्ट इन फंक्शन्स आहेत. दुसरं याच्यामध्ये जो सेकंड टाइप आहे तो काय सेकंड टाइप? येस, सेकंड टाइप इज, बोला, युजर डिफाईन फंक्शन. आपल्या रिक्वायरमेंट नुसार समजा आता मॅक्सिमम नंबर फाइंड आउट करायचा, फॅक्टोरियल फाइंड आउट करायचा, मल्टिप्लिकेशन फाइंड आउट करायचं, तसं आपण कोड राईट केला. इथून सिंपल एक्झाम्पल घेऊ आधी. नंबर प्राईम आहे की नाही, सॉरी नंबर इव्हन आहे की नाही हे ट्राय करण्यासाठी मी काय केलं? n घेतला, बरोबर ना? n इक्वल टू 10. इफ n% 2 इक्वल टू 0 ही कंडिशन जर सॅटिस्फाय झाली तर काय प्रिंट काय झालं पाहिजे? नंबर इज इवन. हा कोड राईट केला. रिरायटिंग अवॉइड करायची. थोडक्यात काय अवॉइड करायची? रिरायटिंग अवॉइड करायची. इन फ्युचर मला प्रिंट नंबर इज ऑड. येस, समजतंय का रे? काही उडाली जास्त. मग हेच जर मी समजा फंक्शन मध्ये टाकलं, कशामध्ये? युजर डिफाईन म्हणजे युजरनी नाव द्यायचंय त्याला. यूज काय करतो मी? डेफ कीवर्ड यूज करतो. DEF. प्रोग्राम जे नाव द्यायचंय याच्यानंतर DEF इज अ कीवर्ड. त्याच्यानंतर जे काय राईट करू आपण तो तुम्हाला कशात शो करतो? ब्ल्यू कलर मध्ये शो करतो. फक्त थोडी केअर काय घ्यायची? विदाउट स्पेस यूज करायचं. व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी जे आपण रूल्स फॉलो केले ना ते रूल्स फॉलो करायचे. आणि जनरली म्हणजे कोड मध्येच कळून जातं आपल्याला काय घेतलं यांनी. याच्यानंतर हा कशात शो करतो? ब्ल्यू कलर मध्ये शो होतो. ठीक आहे. नंतर याला रन केलं मी. आता काय म्हणतोय? एक्सपेक्टेड अँड इंडेंटेड ब्लॉक. हा सगळा पार्ट काय राहिला पाहिजे?
या फंक्शनचा पार्ट राहिला पाहिजे, म्हणजे हे सगळं याच्या इनसाइड आलं पाहिजे, हे सगळं या फंक्शनचा पार्ट आहे. आता पुढे जाऊन मी जर समजा फक्त इवन ऑड कॉल केलं ना, काय देतो मला, नंबर इज इवन, नंबर इज इवन. याला जर फॉर्मॅट करायचं असेल प्रॉपर, एफ काय दिली पाहिजे आर्ग्युमेंट, एन, बरोबर ना. ठीक आहे, याच्यामध्ये आर्ग्युमेंट पास करायचे असेल तर त्याच्यामध्ये पास करा, थोडंसं प्रॉपर होईल. ठीक आहे, सो लाईक दिस इट वर्क. म्हणजे आता परत कोड राईट करण्याची गरज पडली की मला, परत कोड राईट करण्याची गरज पडली नाही पडली, राईट ना. आता नंबर जर चेंज झाला समजा, किंवा तुम्ही इथंच असं देऊ शकता की त्यांनी त्याला विचारलं पाहिजे, बरोबर ना, इंट इनपुट एंटर अ नंबर, इंट इनपुट एंटर अ नंबर. तो विचारला प्रत्येक वेळेला 8 इज इवन. रन केला, ज्या ज्या वेळेला तुम्ही हे फंक्शन कॉल कराल त्या त्यावेळेस तो नंबर विचाराल. ठीक आहे, ज्या ज्या वेळेला तुम्ही फंक्शन कॉल कराल, परत कोड राईट करण्याची गरज पडत नाही. इन फ्युचर तुम्ही हा कुठं पण रिराईट म्हणजे रियूज करू शकता, कोड कुठं पण रियूज करू शकता. लाईक दिस इट वर्क. समजते. याच्या पुढचा जो टाईप आहे, याच्या पुढचा जो टाईप आहे दॅट इज, याच्या पुढचं काय, अनोनिमस किंवा लॅम्बडा. अनोनिमस किंवा लॅम्बडा याला रिपीट करणार आहे ऑब्विसली परत. अनोनिमस किंवा लॅम्बडा यालाच काय म्हणतात, फंक्शन विदाउट अ नेम. असं जसं डिफाईन केलं ना मी, काय डिफाईन केलं तर इवन ऑड, असं काही पर्टिक्युलर नाव नाही देत त्याला, फक्त आर्ग्युमेंट आणि एक्सप्रेशन या फॉर्म मध्ये द्यावं लागतं. आर्ग्युमेंट आणि एक्सप्रेशन. की फॉर एक्झाम्पल मला काय फाइंड आउट करायचे, स्क्वेअर फाइंड आउट करायचे, तर मी जस्ट काय डिफाईन करतो, स्क्वेअर फाइंड आउट करायचे, तर मी कसं म्हणतो त्याला, स्क्वेअर इज इक्वल टू यस लॅम्बडा ऑफ, काय यूज करतो, कीवर्ड काय, व्हॉट इज द नेम ऑफ कीवर्ड, कीवर्ड इज लॅम्बडा, LAMBDA कीवर्ड आहे बघा, ऑब्झर्व करू शकता तुम्ही. काय आहे, बरोबर बोल्ड ग्रीन कलर मध्ये शो होतो, लॅम्बडा AS2, लॅम्बडा AS2 A स्क्वेअर AS2 A स्क्वेअर. आणि काय रिटर्न झालं पाहिजे मला, समजा मी फंक्शन कशात स्टोअर केलं आहे, काय स्क्वेअर, आणि मी जर समजा फक्त 4 दिलं, काय दिलं 4 दिलं, काय रिटर्न करतोय मला 16 रिटर्न करतोय. शॉर्ट होतो कोड खूप, सिंगल लाईन स्टेटमेंट यूज करतो आपण याच्यामध्ये. लॅम्बडा ए ही काय झालं तुमची आर्ग्युमेंट झाली, आणि ए स्क्वेअर काय झालं, एक्सप्रेशन झालं. म्हणजे ज्यावेळेस तुमच्याकडे असं हे देण्याची काय मेथड आहे, एक्सप्रेशन फॉलोड बाय आर्ग्युमेंट, एक्सप्रेशन फॉलोड बाय आर्ग्युमेंट. येस, समजतंय का रे. याच्या व्यतिरिक्त नाही आनंद काही फंक्शन्सला म्हणजे ऍड करायला, म्हणजे हे ऑब्विसली डिटेल होणार आहे, बट ओव्हरव्ह्यू. बिल्टिंगला तर काही जाण्याची गरज नाही, राईट ना. बिल्टिंग तर आपण तसे पण रेग्युलरली यूज करतोय. दोन याच्यावरती फोकस कराल मी, दॅट इज युजर डिफाईन अँड लॅम्बडा. त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट्स, पॅरामीटर्स हे दोन टाईप आहेत. नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स इक्वल टू नंबर ऑफ पॅरामीटर्स कधी घेतलं पाहिजे, कधी नाही घेतलं पाहिजे. रिटर्न स्टेटमेंट काय आहे, प्रिंट स्टेटमेंट काय आहे, पोझिशनल आर्ग्युमेंट काय, डिफॉल्ट आर्ग्युमेंट काय आहे. ओके, ते एक प्रॉपर करावं लागेल. पोझिशनल, डिफॉल्ट आर्ग्युमेंट, आर्बिट्री, परत त्याच्यामध्ये कीवर्ड आहे, या गोष्टीवरती प्रॉपर फोकस करू, म्हणजे फंक्शन्स प्रॉपर होईल तुमचं. येस. So as we already discussed in last session, there are three types of function: built-in function, then user-defined function, and lambda function. So we will start with the functions today, that is user-defined function. In that we need to use a def keyword. Okay, so function are like organized block of reusable code. Reusable code, that means you can use that code like number of times in future you can use that code. So function is a block of code that only runs when it is called, and we can avoid rewriting of the same logic. तेच लॉजिक परत परत रिराईट करणं आपण काय करू शकतो, अवॉइड करू शकतो. फॉर दॅट वी आर युजिंग दिस फंक्शन. त्याच्यासाठी काय यूज करतो तुम्ही, हे फंक्शन यूज करता. ओके, सो वी कॅन like write something about a function over here. So we can write like function
is organized block of code, is organized block of code, organized block of code, and function is a block of code, function is block of code. We will try the like number of examples over here. Okay, function is a block of code that only runs or that only executed, that only runs when it is called. जेव्हा आपण त्याला कॉल करू इन फ्युचर, जेव्हा तुम्ही त्याला कॉल कराल त्याच वेळेस ते एक्झिक्यूट होईल. ठीक आहे, तुम्ही जर सपोज 5 फंक्शन्स राईट केले आणि त्यातलं एक पर्टिक्युलर तुम्हाला कॉल करायचं आहे, तर त्याच्या नावाने तुम्ही कॉल करू शकता. जस्ट लाईक 60 स्टुडंट्स आपल्या क्लासमध्ये बसलेले आणि मी पर्टिक्युलर कोणाचं तरी नाव घेऊन कॉल करतो, राईट, दॅट वे. सो वी आर लाईक नेमिंग इट. तुम्ही त्याला काहीतरी नाव देताय आणि त्यानंतर त्याला कॉल करताय. ओके, सो when it is called, and last is we can avoid rewriting of a same logic. this logic rewrite करणं काय करू शकता तुम्ही, rewriting of same logic. Okay, so just take a look. So this is just a regular information or extra information about it. Okay, so just add a new cell and in that we will write a function and it is written with help of def keyword. What is a keyword? def. आता इथं हा प्रॉपर कलर कोड शो करत नाही कारण याला रॉ केलाय आपण, def keyword. So we will see the use of this one, def keyword. ठीक आहे. What is this def keyword? असं जर राईट केलं तर काय देतो आपल्याला, ग्रीन बोल्ड कलर मध्ये देतो. सो दॅट इज अ कीवर्ड def फॉलोड बाय, याच्यानंतर काय द्यायचंय तुम्हाला, यू नीड टू राईट अ फंक्शन नेम. कसं द्यायचंय, जो व्हेरिएबल साठी रूल यूज केला आपण, एव्हरीथिंग शुड बी इन लोअर केस विदाउट स्पेस. सो दोज थिंग्स शुड बी कन्सिडर. आणि याच्यानंतर पॅरेंथेसिस, वी आर प्रोव्हाइडिंग समथिंग इनसाइड इट, सो दॅट इज कॉल्ड एज दी पॅरामीटर. त्याला काय म्हणता तुम्ही, पॅरामीटर म्हणता. ठीक आहे, देन याच्यामध्ये मग तुम्ही किती पण ब्लॉक देऊ शकता किंवा काही पण कोड राईट करू शकतो. की फॉर एक्झाम्पल मी काय राईट केलं, प्रिंट स्टेटमेंट, देन प्रिंट डेटा लर्नर, असं काही प्रिंट केलं आपण, प्रिंट डेटा लर्नर. ओके, आफ्टर दॅट इफ आय यूज प्रिंट data science, so we have printed like this. हे फंक्शन राईट केलं मी इथं, फक्त हे काय केलंय, फंक्शन राईट केलंय. ओके, हे परत रिराईट करण्याची गरज नाही. म्हणजे एवढे जर हे 3 लाईन तुम्हाला प्रिंट करायचे तर हे प्रिंट करण्याची गरज नाही. फक्त काय करायचं, फंक्शनला कॉल करायचंय, F1 टाईप केलं फक्त आणि या फंक्शनला कॉल केलं, तर या फंक्शनच्या अंडर जे काय दिलेलं असेल ना तुम्ही, ते सेम सगळं एक्झिक्यूट होईल. या फंक्शनच्या अंडर काय जे काय दिलं असेल ते सगळं एक्झिक्यूट होईल. जेवढ्या वेळेला तुम्ही ते फंक्शन कॉल कराल, की समजा परत मी कॉल केलं याला, राईट, समजा परत सेकंड टाइम कॉल केलं, तरी पण काय कराल तो, तेवढ्या वेळेला त्याला एक्झिक्यूट कराल. पुढच्या कुठल्याही सेलला कॉल केलं, हे फंक्शनचं काय नाव आहे, हे फंक्शनचं नाव आहे, या नावाने याला कॉल केलं तर त्याच्या अंडर जे काही एक्झिक्युशन आहे ते सगळं देतो इथं, राईट. त्याच्या अंडर जे काही फंक्शन, त्याच्या अंडर जे काही तुम्ही राईट केली फंक्शनॅलिटी, ते सगळं तुम्हाला देतोय. आपण अजून एक बघितलं होतं की फॉर एक्झाम्पल एक लिस्ट 1 आहे माझ्याकडं, लिस्ट 1 आहे अँड देर आर सर्टन नंबर्स, असे काही नंबर्स आहेत. ठीक आहे, अँड आय जस्ट वॉन्ट टू फाइंड आउट दी मॅक्सिमम नंबर फ्रॉम इट. याच्यामधलं काय फाइंड आउट करा, तुम्हाला मॅक्सिमम नंबर फाइंड आउट करायचा आहे. तर तो कशाने फाइंड आउट करू शकता तुम्ही, मॅक्स ऑफ लिस्ट 1. ठीक आहे, काय झालं, हे कोणतं फंक्शन झालं, दिस इज इनबिल्ट फंक्शन. हे कोणतं आहे, येस, दिस इज युअर इनबिल्ट फंक्शन. इज इट ओके, समजतंय, लक्षात येत आहे. हे इनबिल्ट आहे, डायरेक्टली राईट केलंय आणि हे आपण काय केलंय, डिफाईन केलंय. जे डीएफ कीवर्डने यूज कराल तुम्ही, दॅट इज कोणत्या टाईपचं फंक्शन आहे, येस एनीवन, दिस इज युजर डिफाइंड फंक्शन. Is it okay guys? Is it going good? Yes, Vaibhavi, Anand, Shivam.
चाललंय बरोबर? येस सर. ठीक आहे. आता एक साधा कोड राईट करतो मी, एक सिम्पल, आणि त्याच कोडला आपण काय कन्वर्ट करण्याचा ट्राय करू. त्याच कोडला काय करायचं तर कन्वर्ट करण्याचा ट्राय करू आपण, फंक्शन मध्ये कन्वर्ट करण्याचा ट्राय करू. चालेल ना? चिरा तर तू रिॲक्शन देऊ शकतो याच्यामध्ये. याच्यामध्ये काय असेल, थम्सअप असेल बघ, किंवा जे काय असेल ते. जर आवाज येत नसेल किंवा तुझं माईकचा जर इश्यू असेल, इथून रिॲक्शन दे. ओके. एक व्हॅल्यू घेतली मी इथं, A = 10. ठीक आहे. एक सिंपल कोड राईट करतोय, थोडं लॉजिकली पण अजून रिवाइज होईल. इथे घ्यायची आता गरज नव्हती, बट जर समजा मागच्या काही गोष्टी विसरल्या असतील तर क्लिअर होऊन जाईल. मला याचं काय फाइंड आउट करायचं, ऍव्हरेज फाइंड आउट करायचं. काय फाइंड आउट करायचंय? ऍव्हरेज फाइंड आउट करायचं. जनरली काय करेल मी, येस, A + B + C ची ऍडिशन डिवायडेड बाय 3. A + B + C ची ऍडिशन डिवाइड बाय 3. आणि काय करेल मी, प्रिंट, येस, प्रिंट ऍव्हरेज. आपण काही युजरला नंबर वगैरे विचारले नाही, रेग्युलर कोड केला सिंपल. जर जरा जास्त सिम्प्लिफाईड झाला असेल तर थोडं याला चेंज करा नंबर्स, म्हणजे येणार आन्सर काय झालं दिसलं पाहिजे, थोडंसं वेगळं दिसलं पाहिजे. असं जर पाहिजे असेल तर हे याचं ऍव्हरेज, राईट ना? हे काय याचं ऍव्हरेज आहे. ओके. सो यू कॅन टाईप दिस वे. हे असं तुम्ही टाईप करू शकता. आता परत जर मला जर ऍव्हरेजचं कोड राईट करायचं असेल, तर परत काय करावं लागेल, ह्या व्हॅल्यू चेंज झाल्यानंतर परत कोड राईट करावं लागेल, राईट ना? परत कोड राईट करावं लागेल. समजा इन फ्युचर ह्या व्हॅल्यू काय झाल्या, समजा ही 101 झाली, ही काहीतरी वेगळी झाली, अशा व्हॅल्यूज घेतल्या मी, तर परत हे रिरायटिंग येईल. ओके, परत हे रिरायटिंग येईल. पण हाच कोड मी आता ऍज इट इज घेतोय. ऍज इट इज घेतोय बाय युजिंग अ युजर डिफाईन फंक्शन df = काय तुमच्या फंक्शनचं नाव. समजा तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला फाइंड आउट करायचंय ऍव्हरेज. किती आर्ग्युमेंट पास करता तुम्ही त्याच्यासाठी, पॅरामीटर किती पास करणार आहे आपण, येस, 3 पॅरामीटर पास करणार आहे, करेक्ट. ऍव्हरेज या फंक्शन साठी किती पॅरामीटर पास करणार तुम्ही, A, B, C. हे काही पण देऊ शकतो, x, y, z, l, m, n, d, f, A, B, C. पहिलं काय करणार तुम्ही, फर्स्ट ऑफ ऑल वी विल डू द ऍडिशन. ऍडिशन इज इक्वल टू, कशाची ऍडिशन, जे पॅरामीटर तुम्ही पास केले त्याचीच ऍडिशन, आणि ऍव्हरेज काय येईल, ऍव्हरेज इज इक्वल टू ऍडिशन डिवायडेड बाय 3, करेक्ट. ऍडिशन डिवाइड बाय 3. आणि काय प्रिंट करेल मी इथं, प्रिंट. सपोज आता ऍडिशन प्रिंट करतो, काय, ऍडिशन ऑफ ऑल नंबर्स इज कॉमा ऍडिशन, आणि प्रिंट, येस, ऍव्हरेज ऑफ ऑल नंबर्स इज काय, ऍव्हरेज. ठीक आहे. याला रन केलं, हा कोड तुमचा काय झाला, एक्झिक्यूट झाला. आता मला फक्त काय द्यायची गरज आहे, एबीसीच्या व्हॅल्यूज आणि या फंक्शनचं नाव. कोड राईट करण्याची गरज नाही. हा जो कोड राईट केला ना आपण, ऍव्हरेज किंवा ऍडिशन करायची आधी, बरोबर ना, आधी ऍडिशन करा मग ऍव्हरेज करा, असं राईट करण्याची गरज नाही. काय दिल मी, A इज इक्वल टू काय, ज्या व्हॅल्यू घ्यायच्या तुम्हाला त्या, B = सपोज 50 घेतलं मी, आणि C इज इक्वल टू समथिंग 60. ओके, C इज इक्वल टू समथिंग इज 60. आणि काय फंक्शनचं नाव, फंक्शन नेम इज ऍव्हरेज. व्हॉट व्हॅल्यू वी नीड टू पास, ABC. काय आलं, ऍडिशन ऑफ नंबर इज 120 आणि 40. ठीक आहे. या व्हॅल्यू चेंज जरी झाले इन फ्युचर, चेंज म्हणजे कशा, त्याचे नोटेशन चेंज झाले. फॉर एक्झाम्पल काय नोटेशन चेंज झाले, ही x घेतली, ही तुम्ही y घेतली, आणि ही काय घेतली, z घेतली. अँड सेम वे ऑफ पास्ट ओव्हर हिअर ऍज वेल, x, y and z. व्हॉट इज द आन्सर, सेम अगेन, राईट ना. ही 500 केली सपोज. परत कोड राईट करण्याची गरज आहे, नाहीये. सो दॅट इज गिवन देअर. ओके. अजून समजा या व्हॅल्यू पास करायच्या नाही, डायरेक्टली तुम्हाला कशामध्ये द्यायच्या, याच्यातच द्यायच्यात. ठीक आहे. ऍव्हरेज म्हणूनच पास करायच्यात, ऍव्हरेजच्या फंक्शन मध्येच पास करायच्यात. तरी पण आन्सर काय, सेम 37, 12.33. ओके गाईज.